रिया कमलाकर पवार आपला सत्कार केला जाईल. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. पहिल्याच बॉलवरती रनआउटची संधी आहे, मात्र जयेशला चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्यात मंगेशच्या खात्यामध्ये आणि खातं उघडलं तिथे फडकेपाडा 40+ संघाचं. जयेश चांगली गोलंदाजी करत असताना मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. हातावरती नियंत्रण नव्हतं. धावसंख्या 3 वरती आपण बघू शकाल. प्रथम बॅटिंग करत असताना फडकेपाडा संघ. फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एकच धाव मिळेल. धावसंख्या 4. इथे सिंगल मिळाली अनिलच्या खात्यामध्ये. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली होते. फडकेपाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण होते निर्जय बी 40+. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 5. इथे डॉट बॉल. जे चांगला गोलंदाज आहे या टीमचा. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी पलटवार केला. पॉवर प्ले संपल्यानंतर पॉवर प्ले मध्ये थोडासा महागडा होता. 5 धाबा. जयेश पाच धावा आपण पाहतोय धाव बलकावरती. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सात धावा धाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा धाबल करते बघू शकाल आपण. चांगली गोलंदाजी केली. चला फिल्डिंग लगेच जाऊन घ्या. निजे संघ यानंतर सेमीफायनल मॅच बाकी आहे. शिलगाव संघ सेमीफायनल मध्ये. फक्त 7 धावा दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटक 7 धावा आल्या. दुसऱ्या षटक घेतात गोलंदाज देवानंद पाटील येतात. पहिल्या षटकात 7 धावा आल्यात. देवानंद पाटील येतात दुसरं षटक घेऊन. जयनमान्य जे 40+ बी संघाच्या वतीने. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक निघाव संघ पुढे सरकली ती 8. फडकेपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना. देवानंद
कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. 22 आम्हाला सांगतात 2 धावसंख्या पुढे सरकली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा तुम्हाला धावल कधी पाहायला मिळत आहेत. फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल. देवानंदच्या खात्यामध्ये पहिली विकेट तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अनिलच्या स्वरूपात लागणारा धक्का. करता 10 धावांवरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलेत बॅटिंग करण्यासाठी. देवानंदने यश मिळवले. पहिल्याही मॅच मध्ये देवानंद पाटील मॅन ऑफ द मॅच होते. नामदेव पाटील आले असतील तर आपण या देवानंद पाटील यांचे पिताश्री आपले हार्दिक स्वागत. दत्ता पाटील डोळावंचे शाखा प्रमुख आपले हार्दिक स्वागत. दहा धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये एकतर्फी मॅच झाली. धावा सहज चेस केल्या शिलगाव संघाने. मोठ्या बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. देवानं आपण बरेच जरा रामनाथ आहेत त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. कृष्णालाही माहिती एक चांगला फिल्डर आहे. खूप चांगल्या कॅचेस पहिल्या इनिंग मध्ये त्याने पकडलेत. पहिल्या मॅच मध्ये 11 धावा धाबॉल करती लागल्यात. गोलंदाज देवानंद थोडंसं फास्ट किया. यानंतर अजून एक मॅच आहे. पहिलीच इनिंग सुरू आहे. यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना. या मॅचची दुसरी इनिंग. क्लीन बॉल. दुसरी विकेट देवानंद पाटीलच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मच्छिंद्र आले त्याचा बॅटिंग करणे. देवानंद जबरदस्त गोलंदाजी करतात. त्यांना माहिती आहे सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. मॅच जिंकलो तर सेमीफायनल, हरलो तर या स्पर्धेत बाहेर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपलाय. देवानंदच्या खात्यामध्ये तिसरी विकेट. जबरदस्त गोलंदाजी देवानंदच्या माध्यमातून बॅटिंग करण्यासाठी सुधीर आलेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. फडकेपडा पोलीस संघ पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या त्या फडकेपडाने 62. तो संघ आता थोडासा एक धावेसाठी संघर्ष करतो या मॅच मध्ये. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज देवानंद पाटील. ओव्हर हॅट्रिक ऑलरेडी पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत.
2 धावा मिळाल्यात. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 13. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं फाडकेवाडा संघ इथून काय टार्गेट सेट करेल. दोन षटकात 13. तिसरं षटक घेत आहेत गोलंदाज श्रीराम पाटील येत आहेत. तिसरं षटक श्रीरामला तुम्ही बांधायत. दोन षटकात आपण पाहतोय 13 धावा झाल्या. धावा कराव्या लागतील खास करून कृष्णाला. गोलंदाज श्रीराम. इन्स्ट्रक्शन अभिजित वेगाने आलेत बघा. चांगलं इन्स्ट्रक्शन. पहिल्या मॅच मध्ये अभिजितने धावा बनवल्या. षटकार ठोकला होता. चौकार आला होता. 13 धावा झाल्यात. छगन पाटील बघा संध्याकाळच्या सत्रात उपस्थित झालेत. फक्त सकाळी आले होते आणि आता थेट संध्याकाळी. श्रीराम गोलंदाजी मार्कवर. सुवर्ण चेंडू होता मात्र त्याला पॉइंटच्या वरून पाठवलंय. कृष्णा एक चांगला फलंदाज आहे. वेट अँड वॉच क्रिकेट खेळत असताना येतोय चौकार. श्रीराम चांगला बॉल होता बघा. चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय श्रीराम पाटीलने. भरपूर वर्षाचा अनुभव श्रीराम पाटीलच्या पाठीशी सुद्धा आहे. भरपूर क्रिकेट रेग्युलर क्रिकेट खेळले. आता 40+ खेळत आहेत. एक चांगले पंच सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर. 17 धावा दाखल करती. टप्प्याचा बॉल टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक देवानंद पाटील कोणती चूक करत नाहीयेत. कृष्णाची महत्वाची विकेट घेतली ती श्रीराम पाटीलने. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आलेत. रामनाथचे काय प्रयत्न होते बघा. नाही चांगली फिल्डिंग आहे. 3 धावा मिळाल्यात. 3 धावा मिळाल्यात. रामनाथ भरपूर वेगाने आले होते मिड विकेट वरनं. वाईट स्ट्रॉंगर वरनं किशोर पाटील आले होते. झेल भरपूर कठीण होता. फक्त धावा सेव्ह करायच्या होत्या. 3 मिळाल्यात. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथ असताना चेंडू हवेत आहे. श्रीरामला विकेट मिळाली आहे. फलंदाज सुधीर बॅक टू द पॅव्हेलियन.
फिल्डिंग लावून घ्या निजे संघ. एक मॅच अजूनही बाकी आहे. सैन्यातला प्रत्येक षटकाराला 200 रुपये. दत्ता मात्रे यांच्याकडनं मोठी दिसायची. वीस धावा झाल्यात. चला स्पीड अप. यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. रामनाथ आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि चांगलं इन्स्ट्रक्शन बघा श्रीरामच्या माध्यमातून. फलंदाज बाद. संघटनेचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटीलच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे. मात्र किशोर पाटील बघा किती वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. फडकेपणा संघ. रामनाथ पाटील बघा काय इन्स्ट्रक्शन चांगली गोलंदाजी करतात आणि इन्स्ट्रक्शन इतकं चांगलं. श्रीराम पाटील. धावसंख्या स्थिर आहे 22. शिलगाव संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत 22. बॅट अशोकने सोडली म्हणजे आता मैदानी अशोक पाटीलला सोडावं लागेल. रनआउट.
थँक्यू सो मच नितीनजी काळे सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आमदार चषक 2025 चा भव्य दिव्य लक्ष 25 गाठा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शूटर क्रिकेट. दोन्ही संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅचला सुरुवात करू. कृष्णा आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि देवेंद्र पाटील खेळण्यासाठी सज्ज. पहिला बॉल मिड ऑफला फिल्डिंग थोडी खराब झाली. 1 न सुरुवात केली आहे. देवेंद्र पाटील लक्ष गाठायचं. 25 चा लो स्कोरिंग मॅच आहे. याचं कारण बॉलिंग अटॅक खूप छान राहिला. जयेश पाडीचं षटक 7 धावेचं राहिलं. त्यानंतर देवानंदचं षटक 6 धावेचं 3 विकेट. आज देवानंद पाटीलने इम्प्रेस केलाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना. श्रीरामने देखील खूप चांगलं कमबॅकिंग षटक फेकलं. लोअर फुल कोर्स फटका उचलला. बॉल चालला लॉंग ऑफला. 1 केली. दुसरीचा प्रयत्न चालला तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली आहे. श्रीरामनं 2 अकाउंट खुला केला. देवानंद 1 न आणि संघ जाऊन पोहोचला तो स्कोरबोर्ड वरती 3 या कड्यावरती. 3 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल फडका इथे उडवला. मिस्टामिंग तुम्ही पाहता स्वतः गोलंदाज. प्रयत्न चांगले होते. अपयश आलं. नोमॅन्स लँड मध्ये बॉल या बॉल वरती मिळते. 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 4. शील संघानं 2 सामने जिंकले. त्यातून जो जिंकेल तो शील सोबत मात्र फाईट करेल सेमीफायनल 1 तुमच्या समोर असणार आहे. षटकातील पुढचा बॉल क्रॉस बॅटेड फटका लगवायचा होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं. स्कोर चालला पुढे 5 या कड्यावरती. पाच धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्कोर बोर्ड वरती 5. पुढचा बॉल क्रॉस बॅटिंग तुम्ही पाहता. जवळ जवळ शफल झाले होते. 22च्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 6 वरती. 22च्या तर लेकिन धावफलक नक्कीच तुम्ही पाहता चालू ठेवलं. निलचे बस संघानं 40+ ची ही मॅच तुम्ही आयोजन नियोजन पाहता. मोठी देसाईची 40+ मानाची सन्मानाची आमदार चषक. फ्रंट पुन्हा जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फडका चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे वेगाने आल्यात. तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये धावा कृष्णानं खर्च केल्या. धावा त्या 8. बघा स्पीडअप करा प्लीज. स्पीडिंग करा टीम. धावा धावपलकावरती षटक क्रमांक संपलं. पहिला 8 वरती षटक. दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला मच्छिंद्र. विकुले तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. स्ट्राईक केला तुम्ही श्रीरामला पाहता. बॉल चालला कार्पेट. फिल्डर वेगाने गेला तिकडे. पायानं बॉल स्टॉप केला. तोपर्यंत 2 धावा. एकेरी दुहेरीला जास्त महत्व दिलं जातं. प्राधान्य दिलं जातं टीम निलजेच्या माध्यमातून.
उडवलाय बॉल, तुम्ही पाहता विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. बॉल नोमॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 11 वरती. 18 मध्ये बनवायच्या त्या 17, 17 बॉल 15, त्यानंतर 16 बॉल 14 ची ही मॅच तुमच्या समोर. क्रॉस बॅटेड फटका तुम्ही पाहिला मिड विकेटला, तिथे फिल्डर आहेत, तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल डबलला भावे जास्त प्राधान्य दिलं जातं निजच्या टीमच्या बाजूनं. त्यांना माहिती आहे स्कोर हलतं ठेवलं धावापर्यंत पोहोचू शकेल, कारण की कमी स्कोर बनवायचा. धावा धावपलकावरती 12 वरती. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल उंच गेला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग, पटका बसला धक्का पहिला. टीम निलझेल वरती. पहिला धक्का लागला. या षटकात अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च, 1 विकेट स्वतःच्या अकाउंटमध्ये कॅरी केली आहे मच्छिंद्रनं. न्यू बॅट्समन इन नंबर 3 किशोर मैदानामध्ये बॅटिंग साठी गेला. किशोरला तुम्ही पाहता 3ऱ्या क्रमांकावरती. शील 40+ कॅप्टन, तुम्ही रिपोर्टिंग करा. बघा टॉस साठी उपस्थित राहायचं. शील 40+ कॅप्टन, टॉस साठी तुम्ही उपस्थित राहा. कट केला, लेग कटचा फटका, गॅप मधून ढकलायचा होता. पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 13 वरती. शील 40+ कॅप्टन, तुम्ही रिपोर्टिंग करा. टॉस साठी यायचा, रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. शील 40+ कॅप्टन फ्रंट पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फिल्डर कोणता नाही, बॉल चाला कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार. देवानाच्या पाठबंधाला हा चौक दोन षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 17, 25 धावेचा टार्गेट आहे. 12 बॉल 8. 40+ शील गावचे कॅप्टन उपस्थित आहेत. बघा रिपोर्टिंग करा. शील 40+ कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यातून जिंकेल तो शील सोबत फाईट करणारा. वाकफुला जात असताना डीप कव्हर पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर चालला बॉल वेगानं सीमा पार. किशोरच्या बॅटबंदाला चौकात स्वागत केलं. गोलंदाजाचं चौकारानं 4. मंगेशचं स्वागत केलं. षटकातील पुढचा बॉल बादचा कडा लागला. तुम्ही पाहता 1 केली पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे. इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती
23 धावा. विजयासाठी 2 धावेची गरज आहे. 10 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. लोअर फुल टॉस बॉल. इथे फिल्डर तुम्ही पाहता. एकच धाव. स्कोर इज लेवल. 24 धावा धावफलकावरती. लोअर फुल हलक्या हाताने ठेच केला. विजयाचा फटका. अशा रीतीने दुसरा सामना देखील जिंकला. निलजे संघाला खूप खूप अभिनंदन. निलजे 40+ संघ हाडलक फडकेवाडा 40+ तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. चुका झाल्या नक्कीच. बॅटिंग कोणतरी खराब झाली सुरुवातीला. चुका सुद्धा तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आमच्या आयोजकांकडनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती.